कृष्णा हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे राम राम हरे हरे बोलिए कृष्ण कन्हैया लाल की। श्रीमद् भागवत महापुराण की जय जय श्री राधे श्याम। गोड असा प्रसंग या कथेतील श्रीमद् भागवत कथेतील सुरू आहे। प्रश्न येतो की महाराज भगवान परमात्मा जो आहे तो कोणावरती कृपा करतो? तर कोणी म्हटले की म्हातारी माणसं बुजुर्ग जण त्या परमात्म्याची सेवा करतात, त्याचं भजन करतात, परमात्मा त्यांच्यावरती कृपा करतो, त्यांच्यावरती प्रसन्न होतो. म्हटले असं काही नाही, असं काही कृपेविषयी परमात्म्यामध्ये भेद नाही, असा काही नियम नाहीये. उदाहरण दिलेलं आहे. परमात्मा जो आहे कोणावरती कधी कृपा करतो काही सांगता येत नाही. 5 वर्षाचे असलेले ध्रुवजी महाराज, ते ध्रुव बाळ, वय आहे 5 वर्षाचं, आणि 5 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी भजन केलं, नामसंकीर्तन केलं, आणि परमात्म्याने त्यांना येऊन दर्शन दिलं. कोणी म्हटले की परमात्म्याने कृपा करण्याकरिता उच्च कुळामध्ये जन्म घ्यावा लागतो. उत्तम कुळामध्ये जन्म घेतल्यानंतर मग परमात्मा त्या जीवावरती कृपा करतो. म्हटले कृपेविषयी असाही काही नियम नाही. प्रल्हादजी महाराज राक्षस कुळामध्ये जन्माला आले, पण त्यांच्यावरही परमात्म्याने कृपा केली. 7 वर्षाच्या वयामध्ये प्रल्हादजी महाराजांना येऊन दर्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर हत्तीच्या कुळामध्ये जन्माला आलेला तो गजेंद्र, त्याच्याकरता परमात्मा धावून आलेले आहेत, आणि त्या ठिकाणी येऊन प्रसन्न होऊन त्या गजेंद्राचाही उद्धार केलेला आहे, नकराचाही उद्धार केला, आणि गजेंद्राचा मोक्ष परमात्म्याने केलेला आहे. म्हणजे कृपेविषयी परमात्म्याच्या कुठलाही नियम लागू होत नाही. तो उत्तम कुळात जन्म घेतल्यानंतर होतो की नीच कुळामध्ये होतो, की ब्राह्मण कुळात घेतल्यानंतर होतो, की राक्षस कुळामध्ये जन्म घेतल्यानंतर होतो, की पशुच्या कुळामध्ये जन्म घेतल्यानंतर होतो, असं काहीही नाही. गुणाक्षर न्यायाने उदाहरण दिलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण जंगलामध्ये जर गेलो तर कधी कधी त्या ठिकाणी असं आपोआप ओम
आकारामध्ये ती झाडं असलेली दिसतात, कुठं कुठं ते वेलामध्ये, वेळूमध्ये, झाडामध्ये दिसतं की या ठिकाणी ओम तयार झालेला आहे, कुठे काही चिन्ह निर्माण झालेले आहे, कुठं फुलाचा आकार आहे, कुठे कमळाचा आकार आहे. या न्यायाने परमात्मा कोणावरती कधी कृपा करील काही सांगता येत नाही. त्याच्यासाठी मग एक उदाहरण दिलेलं आहे. एक कथा शुकाचार्य महाराज परीक्षित राजाला सांगतात. राजन, दासीपुत्र असलेले विदुरजी महाराज पण परमात्म्याने त्यांच्या घरी येऊन त्यांना दर्शन दिलं. परमात्मा भेदभाव करत नाही, मोठा आहे की लहान आहे हे परमात्मा पाहत नाही. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. दासीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्य घरी रक्षी प्रल्हादासी. सगळा अभंग 13 चरणाचा मोठा अभंग आहे. सगळी यादीच परमात्म्याने कोणाच्या घरी जाऊन कसं दर्शन दिलं, कशी सेवा केली, तुकोबारायांनी त्या ठिकाणी ती यादी दिलेली. तसे हे दासीपुत्र असलेले विदुरजी महाराज पण परमात्म्याने त्यांनाही दर्शन दिलेलं आहे. एक वेळेला का दर्शन दिलं, त्याचं कारण काय घडलं, तो प्रसंग सांगण्याकरता सुरुवात करतात. तर एक वेळेला असं घडलेलं आहे, हे विदुरजी महाराज धृतराष्ट्राच्या दरबारामध्ये, भरलेल्या दरबारामध्ये बोलू लागलेले आहेत. त्या ठिकाणी का बोलतात, तर त्या विदुरजींचा तो अधिकार आहे, त्यांचा हक्क आहे आणि कर्तव्य आहे. का तर विदुरजी महाराज हे धृतराष्ट्राचे मंत्री आहेत, सल्लागार आहेत. आणि मंत्र्याचं, सल्लागाराचं कर्तव्य असतं की आपण ज्या कामाकरता आपली नेमणूक केलेली आहे ते काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे, त्यांचं कल्याणही केलं पाहिजे, हे त्यांचं कर्तव्य आहे. या न्यायाने विदुरजी महाराज त्या भरल्या दरबारामध्ये धृतराष्ट्रांना संबोधित करू लागले. बोलत आहेत की हे धृतराष्ट्र महाराज, आम्ही तुमच्या दरबारामध्ये सेवक आहोत, आम्ही तुमचे सेवक असल्या कारणाने आमचं कर्तव्य आहे की तुमचं कल्याण झालं पाहिजे, त्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगितल्या पाहिजेत, तशा पद्धतीने आम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर कल्याण करून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा हा तुमचा जो मुलगा आहे दुर्योधन, त्याला आत्ताच्या आत्ता दरबारामधून हाकलून द्या. हा अतिशय दुष्ट आहे, याला तुम्ही ठेवून घेतलं तर तुमचं कदापि कल्याण होणार नाही. त्याची प्रवृत्ती अतिशय दुष्ट आहे, म्हणून तुम्ही त्याला आत्ताच्या आत्ता दरबारातून काढून द्या. हे ऐकलं दुर्योधनाने. ऐकल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला गेली. भयंकर असा क्रोध आला दुर्योधनाला आणि भर सभेमध्ये गरजू लागला, कडाडलेला आहे. विदुरजींना बोलू लागला, अरे विदुर, तुझी एवढी अवकात, तुझी काय अवकात आहे आमच्या पुढे? आमच्या दरबारामध्ये आमच्या भाकरीवर, आमच्या तुकड्यावर पाळलेला तो, आमचं खाऊन आम्हाला आमच्या घराबाहेर काढण्याची भाषा करतो आहे. तो आम्हाला बाहेर काढण्याची भाषा करतो, पण मी तुला बाहेर काढतो आहे. आवेशामध्ये दुर्योधन बोलतो आहे, क्रोधावेशामध्ये दुर्योधन एवढं बोलतोय, त्या ठिकाणी एकेरी भाषेत बोलतोय. याचं वाईट नाही वाटलं विदुरजींना, जराही वाईट वाटलं नाही. पण वाईट याचं वाटलं, कोणत्या गोष्टीचं, की एवढं हा दुर्योधन हा बोलतो आहे, हा तर दुष्टच आहे, बोले ना का, तो तर नालायकच आहे, बोलला तर काय बिघडलं, त्याच्याकडे ती बुद्धी नाही, ते ज्ञान त्याला नाहीये, बोले ना का. पण एवढा हा दुर्योधन बोलतोय तरी सुद्धा धृतराष्ट्र महाराज मात्र काहीच बोलत नाही. या गोष्टीचं वाईट वाटलं आणि मग विचार केला, ज्या अर्थी एवढं दुर्योधन बोलून सुद्धा धृतराष्ट्र महाराज काहीच बोलत नाहीत, ते आता गादीवर बसलेले आहेत ना. कोण गादीवर बसलेले आहेत? धृतराष्ट्र महाराज. धृतराष्ट्र महाराज गादीवर आरूढ आहेत, गादीवर बसलेत.
म्हणजे ते अधिकारी आहेत. गादीवर असं कोणीही बसतं का? कोणालाही नाही गादीवर बसता येत. त्याच्यासाठी अधिकार असतो, स्वतंत्र असा अधिकार असतो, मग त्या गादीवर बसता येतं. त्या गादीवर हे धृतराष्ट्र महाराज आहेत, त्यांचा अधिकार आहे. मग हा एवढं बोलतोय तरी सुद्धा धृतराष्ट्र महाराज एकही शब्द बोलत नाहीत. याचाच अर्थ धृतराष्ट्रांना सुद्धा आजपासून आमची गरज नाही. बघा, कधी कधी अधिकारी व्यक्ती मौन धरतात आणि अधिकारी व्यक्ती ज्ञानी महात्म्याने धरलेलं मौन सुद्धा समाजाच्या दृष्टीने हानिकारक असतं बऱ्याचदा. म्हणून कधी कधी ज्ञानी माणसाने सुद्धा बोललं पाहिजे आपल्या अधिकारातून. कधी कधी बोललं पाहिजे. ज्ञानी माणसाने, अधिकारी माणसाने मौन धरणं सुद्धा समाजाच्या हिताच्या विरुद्ध असतं. कधी कधी समाजाचं हित करायचंय, कल्याण करायचंय, त्याच्यासाठी बोलावं लागतं. कधी कधी शब्द खर्च करावे लागतात ज्ञानी महात्म्याला, अधिकारी महात्म्याला. नाहीतर कधी कधी समाजातील सज्जन व्यक्तीवरती अन्याय झालेला असेल आणि जर अधिकारी व्यक्ती बोलत नसेल तर अनर्थ होण्याची शक्यता आहे. असंच घडतं. याही वेळेला असंच काही घडलेलं आहे. आणि मग त्यावेळेला धृतराष्ट्र काहीच बोलत नाही. लक्षात आल्यानंतर याचाच अर्थ गरज नाही, तर मग आपल्यालाही यांची गरज नाही असा विचार विदुरजी महाराज करू लागले. आणि मग विदुरजी प्रत्युत्तरामध्ये दुर्योधनाला बोलतात, अरे दुर्योधना, तू काय मला हाकलून देतो आहेस? मीच या ठिकाणी तुम्हाला सोडून चाललेलो आहे. यदा तु राजा स्वसुतान साधन पुष्णन्न धर्मेन विनष्ट दृष्टी भ्रातुर्यविष्टस्य सुतान विबंधून प्रवेश लाक्षा भवनी ददाह. शुकाचार्य महाराज म्हणतात, आज विदुरजी या कौरवांना, धृतराष्ट्रांना सोडून चाललेले आहेत. तर विदुरजी नाही सोडून चालले, मग साक्षात धर्म त्यांना सोडून चाललेला आहे. विदुरजी महाराज धर्मावतार आहेत. बघा, दोन पक्ष आहेत आणि दोन्हीही पक्षामध्ये धर्म नांदतो आहे. कौरवांच्या पक्षामध्ये सुद्धा धर्म आहे विदुरजींच्या रूपाने, आणि पांडवांच्या पक्षामध्ये सुद्धा धर्म आहे युधिष्ठिराच्या रूपाने. धर्मराज युधिष्ठिर दोन्ही पक्षामध्ये धर्मराज आहे, धर्म आहे. पण फरक एवढा आहे, फरक हा आहे की कौरवांच्या पक्षामध्ये जो धर्म आहे त्याची त्या ठिकाणी विटंबना आहे, विडंबना आहे. कौरव जसं म्हणतील त्या पद्धतीने धर्माला वागावं लागते, त्या पद्धतीने राहावं लागते. जसं कौरव म्हणतील त्या पद्धतीने. आणि पांडवांच्या पक्षामध्ये जो धर्म आहे, अर्थात युधिष्ठिर महाराज आहेत धर्मराज, तर त्या ठिकाणी धर्माचा आदर आहे. धर्म जसं म्हणेल, धर्माची जशी आज्ञा असेल त्या पद्धतीने पांडव वर्तन करतात. आणि हेच कारण आहे की पांडवांचा विजय झाला आणि कौरवांचा पराजय झाला, कौरवांचा नाश झाला. कौरव संपले. कारण काय? धर्माच्या विरोधात गेले. जी व्यक्ती धर्माच्या विरोधात जाते तिचा नाश ठरलेला आहे. आणि जी व्यक्ती धर्माने वागते, धर्माचं आचरण करते, त्या व्यक्तीचा नेहमी जय होतो, विजय होत असतो. ज्या ठिकाणी धर्म असतो त्या ठिकाणी विजय असतो. यतो धर्मस्ततो जयः. ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी जय आहे, आणि ज्या ठिकाणी अधर्म आहे, धर्माचा विरोध आहे, त्या ठिकाणी पराजय आहे, नाश आहे. बोला जय श्री कृष्ण. आणि मग आज शुकाचार्य म्हणतात, आंधळा झालेला आहे. आंधळा तर आहेच बाह्य दृष्टीने, अगोदरच आंधळा आहे, बरोबर आहे. आंधळा आहे, बाह्य दृष्टी नाहीये त्याला, पण अंतर्दृष्टीने ज्ञानाचे डोळे सुद्धा त्याचे आंधळे आहेत. ज्ञान आहे पण आज अंध झालाय. कशामुळे अंध झालाय? आज त्यांची दृष्टी गेली. कशामुळं? विनष्ट दृष्टी, दृष्टी नष्ट झाली. काय कारण? त्याचं कारण जो आपला पुत्र आहे दुर्योधन, त्याचा मोह झालेला आहे. पुत्रमोहामुळे, पुत्रमोहाचा मोतीबिंदू आलेला आहे डोळ्यावरती धृतराष्ट्राच्या, आणि त्या पुत्रमोहामुळे अंध झालेला आहे. याचे ज्ञानाचे डोळे बंद झालेले आहेत. मोह झालेला आहे, पुत्रमोह. म्हणून
त्या ठिकाणी धृतराष्ट्राला निर्णय करता येत नाही, करू शकत नाही, करत नाही मोहामुळे. ज्ञान असून सुद्धा. नाही तर धृतराष्ट्राचा अधिकार फार मोठा आहे. पण आज पुत्र मोहामुळे अंध झालेले आहेत, आंधळे झालेले आहेत आणि साक्षात धर्माचा विरोध त्यांनी केलेला आहे. काहीच न बोलणं हा सुद्धा विरोध आहे. कधी कधी लोक म्हणतात आपण काहीच बोलत नाही, काही बोललो नाही, एवढा अत्याचार झाला, अन्याय झाला, आम्ही काय त्यांना वाईट बोललो नाही आणि चांगलंही बोललो नाही. एवढा मोठा अत्याचार अन्याय आमच्या समोर झाला, आमच्या देखत झाला, आम्ही काय त्याचा प्रतिकार केला नाही. कानात बोट घातले, निघून आलो. डोळ्यावर हात ठेवला, डोळे बंद केले, निघून आलो. तरी परिणाम भोगावा लागतोय. आज धृतराष्ट्र सुद्धा तसंच झालं ना. धृतराष्ट्र कुठं विरोध करून बोललेत? काही एकही शब्द बोलले नाही दुर्योधना त्या विदुरजींना विरोधात. सज्जन माणसाला बोलले नाही, पण तुमच्या न बोलण्याने सुद्धा मोठा अनर्थ झाला. बोलले असते तर फायदा झाला असता. कधी कधी धर्मात्मा व्यक्ती आहे, चांगले अधिकारी व्यक्ती आहेत, ते नाही बोलले तर फार मोठं नुकसान होत आहे. बोलण्यामध्ये जगाचा लाभ होतोय. म्हणून अधिकारी व्यक्ती, ज्यांच्याकडे अधिकार आहे, ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे, त्यांनी बोललं पाहिजे. अन्याया विरोधामध्ये प्रतिकार केला पाहिजे आपल्या शक्तीनुसार. आपली जेवढी शक्ती असेल, म्हटली शक्ती जर अपुरी पडली तरीही कदाचित घात होण्याची शक्यता असते. तर शास्त्र असं सांगते, तुम्ही जर धर्माने वागत असाल, धर्माने चालत असताल, तर त्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी अपार अशी शक्ती आपोआप प्रगट होते. धर्मरक्षणाचं बळ तुम्हाला प्राप्त होतं. धर्मरक्षणाचं अपार असं बळ असतं, फार मोठं बळ असतं. जसं की आमच्या सीतामाता लंकेमध्ये रावणाने पळवून नेलेला आहे. सर्वांना कथाभाग माहिती आहे, अर्ध्या मिनिटात सांगतो. लंकेमध्ये त्या ठिकाणी नेल्यानंतर या रावणाने छळ अनेक प्रकारचा सीतामातेचा केला, त्रास दिला. पण सीतामाता अजिबात त्या रावणाला घाबरत नाहीये. चेहऱ्यावर थोडंही भय नाही सीतामातेचा. रावणाला आश्चर्य वाटलं. रावणाने विचारलं, हे माते, या ठिकाणी मी तुला पळवून आणलेलं आहे, या ठिकाणी तुझं रक्षण करणारा कोणीही नाहीये आणि या ठिकाणी मी पाहिजे तो त्रास तुला देऊ शकतो, तरी सुद्धा तू अजिबात घाबरत नाही. कोणाच्या बळावर? त्यावेळेला सीतामाता हातामध्ये वाळलेली गवताची काडी घेऊन रावणाला दाखवते. रावणा, तुझी अवकात या वाळलेल्या गवताच्या काडी इतकी सुद्धा नाही. तुझ्याकडे बळ नाही. ही काडी मोडून टाकली सीतामातेने, इतकंही तुझ्या ठिकाणी बळ नाही. एवढा अहंकार कशाचा? कशाच्या जोरावर बोलती माते? त्यावेळेला सीतामातेने सांगितलं, रावणा ऐक, हे जे माझ्या ठिकाणी बळ आलंय ना, तुझ्या नगरीत येऊन तुला ललकारते, पुकारते, घाबरत नाही अजिबात. त्याचं एकमेव कारण आहे, ते म्हणजे मी धर्मरक्षण, माझा धर्म सांभाळलेला आहे. कोणता धर्म? अतिथी धर्म मी सांभाळलेला आहे. तू घाबरतोय, तुझ्या अंतकरणामध्ये भीती आहे, अजूनही भीती आहे. त्याचं कारण तू धर्म सोडलेला आहे, तो अधर्माचं आचरण केलेलं आहे. धर्म सोडला, अधर्माने तू वागलेला आहेस. मी मात्र माझा धर्म अजूनही सोडलेला नाही. हे धर्मरक्षणाचं बळ असतं. त्याच्याच नगरीमध्ये जाऊन त्याला ललकारण्याची शक्ती असते. कोणीही धर्मरक्षण करणारा जीव असू द्या, शास्त्राने त्याच्यामध्ये भेद केलेला नाही. कोणीही जीव असू द्या, जर धर्माचं आचरण करत असेल, धर्मरक्षणाचं कार्य करत असेल, तर त्याच्या ठिकाणी तेवढं बळ, आत्मबल प्राप्त होत असतं. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी धर्माचं रक्षण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कधी कधी असं विचारलं जातं. मामल्याला ते गंगाधर दादा लंगे होते, माहिती आहे परिसरात, रामायण सांगायचे. त्यांनी एक वेळेला माझी परीक्षा म्हणून की काय मला कळालं नाही, हुशार असतात काही विद्वान माणसं, म्हटले धर्माची सेवा कशी करायची. पण मी मोठ्या गुरुचा चेला, त्याच्यामुळे माझ्या पटकन ध्यानातही आलं. त्या गोष्टी ऐकलेल्या त्यांना सांगितल्या आणि सांगितलं, दादा मी असं ऐकलंय, धर्माचं रक्षण करायचं म्हणजे धार्मिक व्यक्ती जे आहेत त्यांचं रक्षण करायचं, जे धर्माचार्य आहेत त्यांचं रक्षण करायचं असं ऐकलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, धर्म जो आहे, आपण जो धर्म 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 म्हणतो, धर्म काही मूर्त स्वरूप नाहीये, मूर्त पदार्थ नाही की तो आपण आणायचा, घरामध्ये ठेवायचा आणि त्याची सेवा करायची, असा तर धर्म नाहीये. मग धर्म जो आहे ना, तो धर्मीच्या आश्रयाने राहतो.
धर्मीच्या आश्रयाने याचा अर्थ जे धार्मिक आहेत, जे धर्माचार्य आहेत, जे धर्माचं काम करतात, त्यांच्या आश्रयाने हा धर्म राहतो. आणि मग या धर्माचं रक्षण करायचं म्हणजे काय करायचं? ज्यांच्यात हा धर्म राहतो त्यांचं रक्षण करायचं. किती सोपं आहे, बरोबर आहे. ज्यांच्यात हा धर्म आश्रयाला राहतो, जे धार्मिक आहेत, जे धर्माचं रक्षण करणारे आहेत, धर्मरक्षणासाठी रात्रंदिवस धडपड करत आहेत, कार्य करत आहेत, त्यांचं रक्षण म्हणजे धर्माचं रक्षण. म्हणजे धर्माचं आपोआप रक्षण होईल. आणि त्यांचं रक्षण आपण केलं, धर्माचं रक्षण झालं म्हणजे तो धर्म आपलं रक्षण करेल. कधीही आपला अपघात होणार नाही. बोलिये वृंदावन बिहारी लाल की जय. मग त्या ठिकाणी विदुरजी महाराजही ते त्यांना सहन झालं नाही. त्या अधर्माचं आचरण त्याग केला आणि निघाले. शुकाचार्य महाराज म्हणतात, जात असताना हे विदुरजी महाराज जे आहेत त्यांच्याकडे जे धनुष्यबाण होतं ते त्यांनी सोबत नेलं नाही. मग जात असताना ते महाद्वारावरती ठेवलेलं आहे. स्वयं धनुर्द्वारे निधाय मायाम गतव्यथो या दुरुमानयानहा. हे जे धनुष्य आहे त्या महाद्वारावरती दरवाजाच्या समोर ठेवलेलं आहे. निघून गेले. बोलले काहीच नाही, पण निर्देश त्याच्यातून केला. बरंच काही बोलले. शहाणी माणसं कमी बोलतात, जास्त बोध करतात. त्याच्यातून त्यांनी सांगितलं विदुरजींनी की हे बघ दुर्योधना, मी तर चाललोय, पण आता जात असताना गेल्यानंतर कोणाला शत्रू पक्षामध्ये जात नाहीये, कोणाला मिळण्याकरता जात नाही. मी माझं कल्याण करून घेण्याकरता चाललोय. ते धनुष्य त्या ठिकाणी ठेवून त्याला सांगितलं. दुर्योधनही फार विद्वान होता, हुशार होता, सगळ्या गोष्टी ध्यानात आल्या. धनुष्यबाण ठेवलं आणि निघून गेले. जंगलामध्ये जाऊन हे पती पत्नी दोघंही एक झोपडी निर्माण केली, कारण शरीरासाठी आवश्यक असतं. शाळेत असताना शिकलो ना आपण, शरीराच्या मूलभूत गरजा असतात. अन्न, वस्त्र, निवारा. शरीराला अन्न लागतं, जेवढं लागतं तेवढं कष्ट करून मिळवलं सुद्धा पाहिजे. फक्त हव्यास नको जास्त. आणि जास्त मिळालंच तर वाटून खात जावं, काय हरकत नाही. देवाने दिलं, ईश्वराने दिलं, कोणाला कोणाला खूप दिलेलं असतं, देतही असतो देव. तर सगळ्यांनी मिळून आनंद घ्यायचा. धर्माचं रक्षण, धर्म कार्यामध्ये ते खर्च करायचं. मिळालं म्हणजे काही कुठेही लावायचं असं नाही. देवाने दिलेला प्रसाद आहे म्हणजे तो प्रसाद वितरण करायचं, पण योग्य ठिकाणी. बरोबर आहे. अन्नदानामध्ये सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. अन्नदान करत असताना सगळ्यांना द्यावं, भुकेलेला द्यावं, ज्याला गरज आहे त्याला देऊन द्यावं. आणि द्रव्य मात्र सगळ्याला देऊ नये. मग द्रव्य पात्र विचारून आपलं जे द्रव्य आहे दान देत असताना ते धर्माचं रक्षण करण्यामध्ये कामी आलं पाहिजे. धर्माचं कार्य उभं करण्यामध्ये, सप्ताह उभं करण्यामध्ये, देवाचं कार्य चालवण्याकरता काही असेल ते, गोरक्षण असेल, गोसेवा असेल, त्याच्याकरता आपलं जे काही धन आहे ते खर्च केलं जावं असं आहे. बोला जय श्रीकृष्ण. म्हणून विदुरजी त्या ठिकाणाहून गेले. जंगलामध्ये झोपडी निर्माण करून पती पत्नी आनंदाने त्या ठिकाणी राहू लागले. नित्य भजन करू लागले. उलट आनंदामध्ये मस्त आहेत. देवाचे आभार मानले. देवा, पहिलं झंझटमध्ये होतो, मंत्री होतो म्हणजे मला बरंच काही बघावं लागत होतं. भजन कमी व्हायचं, दुसरा धंदा जास्त व्हायचा, कारण ही जबाबदारी असते. आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते व्यवस्थितपणे पार पाडलं पाहिजे. असो, ठीक आहे, आपल्या वाट्याला काम आलेलं आहे. ईश्वराने आपल्याला प्रत्येकाला वेगळं वेगळं काम दिलंय, कोणाला काय कोणाला काय. आणि मग जे काही काम असेल ते कोणतंही काम असू द्या, ते काम करत असताना ते जर ईश्वराची सेवा म्हणून जर केलं, त्याच्यामध्ये आपण ईश्वराची सेवा म्हणून जर रत झालो तर त्याला सिद्धी मिळत असते. स्वकर्म निरत सिद्धीम यथा विंदती तच्छृणु. 18व्या अध्याय जसं देवाने सांगितलं. आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे त्याच्यामध्ये मस्त राहायचं, रत राहायचं, मनापासून ते काम करायचं. आणि ईश्वराचं काम आहे, ईश्वरार्पण बुद्धीने करायचं, म्हणजे त्याचा दोष लागत नाही. कमी अधिक होऊ द्या. आणि ते करत असताना आपण नामचिंतन करायचं. काम कुठलंही असू द्या, कोणतंही काम आपल्या वाट्याला आलेलं असेल ते करत राहायचं. माता वर्ग आहेत, त्यांच्यातलं घरकाम वाट्याला आलेलं असतं. घरातलं काम करत असताना, भाकरी करत असताना,
ते भाकरी करतात ना आपल्याकडं, भाकरी कशा करतात, हाताने करतात का दाताने, तोंडाने, कसं आहे मावशी? तोंडाने नाही ना, नाही, कुठं कुठं तोंडाने भाकरी असते. आपल्याकडे कसं आहे, हातानेच करतात ना, सगळीकडे सारखं आहे. कुठं कुठं माणसं मेल्यावर जळतात. होय आबा? आपल्याकडे कसं आहे, तसंच आहे. हा? सगळीकडं सारखंच आहे. मग कर्म करत असताना, भाकरी करत असताना आपण जर त्या भाकरी हाताने करत असू, तर मग हाताने भाकरी करत असताना आपल्या तोंडाला काय काम असतंय? तोंडाला काम काय असतं आपल्या? काहीच नसतंय. काय 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 काम नाही. मग ते काम करत असताना मुखामध्ये काय असलं पाहिजे? राम असला पाहिजे. रामकृष्ण हरी. आपण काम करायचंय, घरातलं कुठलंही काम करत असताना, तो भागवतात पुढे परवा दिवशी विषय येईलच, त्या गोपी ज्या आहेत त्या गोकुळातील, प्रत्येक काम करत असताना अनुरक्त बुद्धीने आणि गदगद कंठाने भगवंताच्या यशाचं गायन करीत होत्या. मग प्रत्येक काम धंदा करत असताना कुठलंही काम असतं, तसंच कुठलंही काम आपल्या वाट्याला आलेलं असेल तर ते ईश्वरार्पण बुद्धीनं करायचं. भगवंताने दिलेलं काम आहे म्हणून करायचं आणि त्याच्यामध्ये नामचिंतन करायचं. बोला जय श्री कृष्ण. अशा पद्धतीने हा काळ व्यतीत करत आहेत. विदुरजी महाराज अति प्रसन्न आहेत. कालांतराने काही दिवसांनी हा जो दुर्योधन आहे, देवाचा संबंधित होता, नातलग होता, म्हणून त्या दुर्योधनाने एक दिवस द्वारकाधीशांना आमंत्रित केलं. कशाकरता आमंत्रित केलं? जेवणासाठी, भोजन करण्याकरता. जसं परवा दिवशी आमंत्रित केलं ना आपल्या नवनाथ बाबांना आपल्या शेतामध्ये. होय दादा, करावं लागतं. महापुरुषांना, महात्म्यांना, जे पुण्यवान महात्मे आहेत, त्यांना आपल्या कधीतरी घरी बोलावलं पाहिजे. घर पावन होत असतं, आपलं जीवनही धन्य होत असतं. देवालाही बोलावलं पाहिजे. येतो देव. तसं दुर्योधनाने बोलावलं. तुम्ही म्हणाल एवढा दुष्ट देव कसे काय आले? तेवढा दुष्ट नव्हता. काल तुम्ही ऐकलं ना, तेवढा कुठं दुष्ट होता. त्याने तर सांगितलं होतं ना दुर्योधनाने, उलट रडू लागले, दुःख झालं की माझी मुलं जी आहेत, पांडवांची मुलं म्हणजेच माझी मुलं आहेत, त्यांना मारून तर फार मोठा अनर्थ केला, याचं दुःख दुर्योधनाला झालं. म्हणजे तेवढा दुष्ट नव्हता दुर्योधन. म्हणून देव येतात. देव आले, उद्धवजींना सोबत घेऊन आलेले आहेत. आल्यानंतर जो दुर्योधन आहे, राजा आहे, चक्रवर्ती सम्राट राजा आहे. मग त्याच्या ऐश्वर्याला शोभल अशी त्यांनी स्वागताची तयारी केली. कोणी महापुरुष जर घरी आले तर आपण त्यांचं स्वागत करावं, सत्कार करावा, त्यांचा सन्मान, पूजा आदी करून केलं पाहिजे. तसं यांनी सुद्धा फार मोठी जय्यत अशी स्वागताची तयारी केली होती. द्वारकाधीश आले, ती सर्व तयारी पाहिली. उद्धवजींना बोलले, अरे उद्धवा, दुर्योधनाने खूप मोठी स्वागताची तयारी केलेली आहे. स्वागतही बढिया झालेलं आहे. दुर्योधनाने स्वागत केलं, महाद्वारापर्यंत आले. मोठी गर्दी त्या ठिकाणी जमली होती. देवाचं दर्शन घेण्याकरता, देवाला पाहण्याकरता सर्व समाज त्या ठिकाणी आलेला. विदुरजी सुद्धा आले होते. आणि मग त्या ठिकाणी देव जे आहेत, उद्धवजींना म्हटले, उद्धवा, अरे याने फार तयारी केलेली आहे, स्वागताची तयारी केलेली आहे, आणि दरवाजावरती सुगंध येतोय. जे काय पक्वान्न बनवले, स्वादिष्ट पक्वान्न बनवलेले आहेत, सुगंध दरवळतोय, इथवर त्याचा सुगंध येतोय. पण म्हटले आपल्याला याच्या घरचं खायचं नाही, आपल्याला जायचंय कुठं? आपल्या घरी जायचंय. आपलं घर हो म्हणजे माझं, भक्ताचं घर म्हणजे माझं घर असतं. देव काय म्हणतात? भक्ताचं घर म्हणजे माझं घर आहे. कोण आहे भक्त तुमचे? म्हटले विदुरजी. मला विदुरजींच्या घरी जायचं आहे. विदुराकडे जाण्याची तयारी करू लागले. दुर्योधनाने ऐकलं. म्हटले देवा, गरिबाचं घर पावन करा. तुमच्या स्वागतासाठी आम्ही आतुर आहोत, तुमच्या दर्शनासाठी. या ठिकाणी या.
आणि आम्हाला धन्य करा. आम्ही धन्य हो तुमच्या दर्शनाने. आमच्या जीवनाचं सार्थक होईल. देवाने सांगितलंय, बघ दुर्योधना, या ठिकाणी सगळी काही तयारी आहे, सगळे भोग आहेत, सगळं काय आहे, पण तुझ्या अंतःकरणामध्ये प्रेम नाही, भाव नाही. आणि दुसरी गोष्ट देवाने कदाचित नाही बोलून दाखवली, पण एक गोष्ट मनामध्ये होती देवाची, की या दुष्टाने माझ्या भक्ताचा अपमान केलाय, अवमान केलाय. देव म्हणतो, माझा कितीही मान सन्मान तुम्ही करत असाल, कितीही मोठं स्वागत, कितीही माझ्यासाठी काही करत असाल, किती प्रकार करत असाल, पण माझ्या भक्ताचा जर तुम्ही अवमान करत असाल तर मला तुमचं ते काही असलं तरी ते मान्य नाही. कारण देवाला हे तुमचे उपचार आवडत नाहीत. देवाला काय आवडतं? तर देवाला त्याच्या भक्ताची सेवा केलेली आवडते. भक्ताहुनी देवा आवडते काय? देवाला भक्त फार प्रिय आहे. 12व्या अध्यायात सांगितलं ना, भक्त देवाला आवडतात आणि किती आवडतात. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिला त्याच्याकरता. काय दृष्टांत दिला? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जी आई असते ना, जी माता असते, ज्या मातेचं बालक असतं ना, ते बालक त्या मातेला किती आवडतं? जीवापेक्षा अधिक आवडतं. मातेची या उदरा किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरक आहे. तुला पा माऊली म्हणतात, जो आईच्या पोटी जन्माला येतो तो आईला किती आवडतो? त्या मुला इतका आवडतो. त्या मुलाशिवाय तिला काहीच आवडत नाही त्या मातेला. तसं देव जो आहे त्या देवाला सुद्धा भक्ताशिवाय दुसरं काही आवडत नाही. देव म्हणतो, मला प्रसन्न करून घ्यायचंय तुम्हाला, माझी सेवा करण्याची गरज नाही. मग माझे जे भक्त आहेत त्या भक्तांना तुम्ही प्रसन्न ठेवा, त्या भक्ताची सेवा करा. मी आपोआप तुमच्या घरी येईल, मी आपोआप तुमच्याकडे दर्शन देण्याकरता येईल. बोला जय श्री कृष्ण. आणि जर कदाचित भक्ताचा द्वेष करत असाल, तिरस्कार करत असाल, तर तुम्ही येईल पण थांबणार नाही, तुमच्या घराचा स्वीकार करणार नाही. आले पण घरामध्ये प्रवेश केला नाही. आणि त्या ठिकाणी उद्धवजींना म्हणतात, उद्धवा आपल्याला उशीर होतोय, आपण गेलं पाहिजे. कुठं? उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, देव म्हणतात, उद्धवजी चला, कुठे? आपल्याला विदुरजींच्या घरी जायचं आहे. उद्धवजी म्हणतात, देवा या ठिकाणी मोठे मोठे मंदिर तुमच्या स्वागतासाठी आहे, सगळी काही तयारी आहे, सगळे उपचार या ठिकाणी दुर्योधनाने केलेले आहेत. त्यावेळेला देव म्हणतात, उद्धवा हे जे मोठे मोठे मंदिर आहेत ते काय कामाचे? बडे बडे मंदिर कोण काम के, बडे बडे का बरं? हे मोठे मोठे मंदिर आहेत पण हे काही कामाचे नाहीत. का म्हटले देव? तर म्हटले त्या ठिकाणी आदर नाही, भाव नाही. भाव आदर नाही पावे, भाव आदर नाही पावे, जग विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. इथं मोठे मंदिर आहेत पण काय कामाची? मोठी व्यवस्था आहे, महाल आहे, राजवाडा आहे. बडे बडे मंदिर कोण काम के, भाव आदर नहीं पावे, चलो विदुरा घर जावे. म्हणून विदुरा, उद्धवा आपल्याला विदुरजींच्या घरी जायचं आहे. मग त्या ठिकाणी निघालेले आहेत. जात असताना हे सगळं संवाद बोलत असताना विदुरजी त्या ठिकाणी होतेच. त्यांनी हे सगळं ऐकलं. विदुरजी घाबरले, म्हटले अरे बापरे, देव तर माझ्या घरी निघालेत आणि म्हणतात
दुर्योधना, तुझ्या अगोदरचं निमंत्रण आहे, मी कधी देवाला बोलावलं? विदुरजींना तर माहितही नाही देव घरी येणार आहे म्हणून. देव न बोलावता भक्ताच्या घरी येतो. देव निमंत्रणाची वाट पाहत नाही भक्ताच्या घरी. निघाले, विदुरजी सुद्धा निघाले त्या ठिकाणून घाई घाईने, कारण स्वागतासाठी घरी गेलं पाहिजे. विदुरजी जे आहेत त्यांची पत्नी विदुराणीलाही हे माहित नाही की देव येणार आहे म्हणून, आपण अगोदर गेलं पाहिजे म्हणून निघाले. पण हे रथामध्ये बसून वेगाने त्या ठिकाणी गेले. विदुरजी पोहोचण्याच्या अगोदर देव जाऊन पोहोचले. सकाळची वेळ, भल्या पहाटे दुर्योधनाकडे आले होते. आणि मग सकाळच्या वेळेला ह्या विदुराणी ज्या आहेत ह्या माताजी स्नान करण्याकरता बसलेल्या आहेत. त्या झोपडीची ताटी लावून घेतलेली आहे. देव दरवाजावरती गेले, थाप मारली, आवाज दिला, विदुर. आता जगाच्या मालकाचा तो आवाज ऐकला. त्या आवाजातली गोडी, धावतच विदुराणी त्या ठिकाणी आल्या. देहभान विसरून गेल्या. देव आले, देव आले, वेड लागले. मग दार उघडलं तर जगाचा मालक दरवाजावरती उभा आहे. देवाच्या हाताला धरलं, ओढत घरामध्ये आणलं. झोपडीमध्ये देवाला बसण्याकरता त्या गवताचं आसन अंतरलेलं आहे. पण देहभान विसरलेली ही माता देवाला बसा म्हणायचं विसरली, काहीच ध्यानात नाही. स्वतः आसन टाकलं, पटकन बसले आसनावरती. देवाच्या लक्षात आलं, या मातेला मी आल्याचा आनंद झालेला आहे. मी परमात्मा आहे, या विश्वाचा मालक आहे, बोलावल्याने लवकर जात नाही. आणि या माऊलीकडं न बोलावता मी आलेलो आहे याचा आनंद या मातेला झालेला आहे. देवाच्या लक्षात आलं. त्या आसनावर बसले, बसे नका, देव बाजूला बसले. शेणाने सारवलेली भूमी होती. दररोज गोमातेच्या शेणाने, गोमय अशी भूमी असावी, बरोबर आहे, ती पवित्र अशी भूमी असते. त्याचं महात्म्य खूप सांगितलेलं आहे. पुढे आल्यानंतर मी तुम्हाला सांगेल. बोला राधे राधे. त्या भूमीवरती बसले देव. मग त्या विवराणीच्या लक्षात आलं, देव आलाय तर त्यांचा काहीतरी पाहुणचार काय दिलं पाहिजे. आता ती महात्मा घरी आल्यानंतर, देव आल्यानंतर द्यावं लागतं. मग घरामध्ये काहीच नव्हतं, केळी होते असं आपण ऐकलेलं आहे. मग त्या राणीने केळी हातामध्ये घेतली आणि एक 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 केळी जी आहे साली सोलून देवाच्या हातामध्ये देऊ लागली. साली देवाच्या हातात, आणि ते जे काही आतला गर आहे ते आपण खाऊ लागली. केळी सोलायची, आपण खायची, साली देवाच्या हातात द्यायच्या. असं बराच वेळ हा प्रकार चालू आहे. तेवढ्यात विदुरजी आले. विदुरजींनी तो प्रेमाचा अद्भुत प्रकार पाहिला. विदुरजी भावविभोर झाले. डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू येऊ लागले, आनंद अश्रू. आणि मनात म्हणतात, वा देवा, या विश्वाचे मालक तुम्ही, आणि आज या विदुराणीच्या हातच्या केळी नाही, केळीच्या साली तुम्ही खाऊ लागलेला आहात. पण लक्षात आलं, विश्वाचा मालक आलेला आहे, त्यांचा पाहुणचार करायचा सोडून ही साली त्याच्या हातामध्ये देते. म्हणजे स्वतः केळी खायची आणि साली देवाच्या हातात येते, कदाचित अपराध होईल देवाचा. म्हणून आवाज दिला, अरे जगाचा मालक देव आपल्या घरी आलेला आहे आणि तू हे काय वेड्यासारखा सगळा व्यवहार तुझा. मग भानावर आले विदुराणी. लक्षात आलं, सगळा व्यवहार बिघडलेला आहे आनंदाच्या भरामध्ये. आणि मग विदुरजी देवाची प्रार्थना करतात, देवा तिला क्षमा करा, माझ्यासाठी तिला क्षमा करा. ती भोळी आहे, तिला खूप आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात सगळं काही विसरून गेली, म्हणून हा सगळा उलटा व्यवहार झालेला आहे. मग विदुरजी देवाच्या जवळ बसले, देवाला आसनावरती बसून मग त्या केळी सोलून देऊ लागले देवाला. आणि देवही खाऊ लागले. आणि खाता खाता देव विदुरजींना बोलतात, विदुरा खरं सांगू, जी गोडी केळीच्या सालीमध्ये होती ना, बरोबर आहे, ती गोडी आता या घरामध्ये सुद्धा नाही. देव म्हणतात, विदुरा अरे मला वस्तूची काय गरज आहे, माझ्याकडे काय कमी आहे, सगळं आहे माझ्याकडं.
मला उपचाराची गरज नाही, मी वस्तूचा भुकेलेला नाही. मला वस्तू नको आहेत. वस्तू हे त्याचं प्रतीक आहे, निमित्त आहे वस्तू. त्याच्यातून तुमचा भाव प्रगट होतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ती परोतम अश्नामी प्रयतात मनः. देव म्हणतात पत्र म्हणजे पान, फूल, फळ, जे काही भक्त मला अर्पण करतो हे निमित्त आहे, ते केलं पाहिजे, करावं लागतं, उपचार आहे. आणि भक्त प्रेमाने ते अर्पण करत असताना केल्यानंतर मी मात्र दोन्ही हात ओढून ते घेतो आणि ते भक्षण करतो, ग्रहण करतो. का? त्या भक्ताचं तेवढं प्रेम आहे, त्या भक्ताचा तसा भाव आहे. देवाला त्याची गरज नाही म्हणून द्यायचं नाही असं नाही, गरज नाही त्याला, त्याच्याकडे कमी नाही, पण त्याच्याशिवाय आपला भाव प्रगट होत नाही ना, की आपला भाव आहे, आपल्या अंतःकरणात देवाविषयी आदर आहे. संत महात्म्याची पूजा करण्याची गरज नाही, दर्शनाची गरज नाही, काही नाही, पण आपल्या अंतःकरणातला भाव कसा दिसणार? प्रगट होत नाही ना. म्हणून आपण ह्या क्रिया कराव्या लागतात, उपचार करावे लागतात. महात्म्याचं दर्शन घेतलं पाहिजे, पूजा केली पाहिजे, सगळं काही केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. का? त्याच्यातून भाव प्रगट होतो. तसं देव विदुरजींना म्हणतात, विदुरा मला याची गरज नाहीये, मी त्याचा भुकेलेला नाही, तर मी भुकेलेला कशाचा आहे? भाव, भावाचा भुकेलेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. गिरीधर लाल तो भाव का भुका, राग कला नाही जानत तुका. परमात्मा जो आहे तो प्रेमाचा भुकेलेला आहे. बोला राधे राधे. आज विदुरजी मुक्त झालेले आहेत आणि मग त्या ठिकाणाहून परमात्मा द्वारकेला आलेले आहेत. ही कथा या ठिकाणी संपन्न होते. त्याच्यानंतर पुढे एक दिवस परमात्मा जे आहेत परमधामाला जाण्याची तयारी करताना उद्धवजींनी पाहिलं. आणि उद्धवजींनी पाहिल्यानंतर उद्धवजींच्या लक्षात आलं की परमात्मा परमधामाला चाललेले आहेत. समोर आले, हात जोडून विनंती केली, देवा मलाही तुमच्या सोबत येऊ द्या, तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही. देवाने सांगितलं, उद्धवा तुलाही यायचं आहे, पण तुझ्यावरती काही जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे? म्हटले, माझ्या ज्या या पादुका आहेत ना, या पादुका घेऊन तू बद्रिकाश्रमाला जायचं आहे, बद्रीनाथ धाम, आणि त्या ठिकाणी जाऊन या पादुकांची स्थापना करायची आहे. ही जबाबदारी आहे. आणि आणखी एक दुसरी जबाबदारी आहे. काय आहे देवा? तर म्हटले, उद्धवा माझे अनेक भक्त झाले, त्या प्रत्येक भक्ताला मी काही ना काही दिलेलं आहे, पण एक भक्त मात्र असा झालेला आहे, असा होऊन गेला किंवा आहे, त्या भक्तानेच मला दिलेलं आहे, मी मात्र त्याला काही दिलेलं नाही. त्याचं नाव आहे विदुर. काय त्या विदुराचं प्रेम, काय त्या विदुराणीचं प्रेम. त्यांनी मला प्रेमाने एवढं ते भोजन दिलेलं आहे, प्रसाद दिलेला आहे, मी मात्र त्याच्या बदल्यात त्यांना आजपर्यंत काहीच देऊ शकलो नाही, काही दिलेलं नाही. म्हणून तुझ्यापाशी हे एक काम आहे. तुला जो मी हा भागवत धर्माचा या ठिकाणी उपदेश देत आहे, उपदेश दिलेला आहे, तो तुला उपदेश देत असताना तो संवाद तो मैत्रेय मुनींनी श्रवण केलेला आहे. आणि तेवढा तो भागवत धर्माचा उपदेश जो मैत्रेय मुनींनी श्रवण केलेला आहे, ऐकलेला आहे, त्या मैत्रेय मुनींना तू जाऊन सांगायचं आहे की तो तेवढा भागवत धर्माचा उपदेश माझ्या भक्ताला विदुरजींना जाऊन तुम्ही सांगा, असं मैत्रेय मुनींना तुम्ही सांगायचं आहे. तू सांगायचं असं उद्धवजींना परमात्म्याने सांगितलं. मग त्या ठिकाणी परमात्मा जे आहेत परमधामाला गेल्यानंतर उद्धवजींनी त्या पादुका बद्रिकाश्रमात नेऊन ठेवलेल्या आहेत. त्याची स्थापना त्या ठिकाणी केली बद्रीनाथ धाम मध्ये, ज्याचं दर्शन आजही आपण करतोय. आणि पुढे मैत्रेय मुनींची ही भेट झालेली आहे. मैत्रेय मुनींची भेट झाल्यानंतर प्रेमाचा संवाद उद्धवजींचा आहे. आणि मग उद्धवजी नाही, विदुरजींची भेट झालेली आहे, मैत्रेय मुनींची नाही. शब्द थोडे मागे घेतो. राधे राधे. विदुरजींची भेट झाली
आणि उद्धवजी विदुरजींना बोलू लागलेले आहेत. विदुरजींनी विचारलं देवाविषयी. परमात्म्याचं सगळं मंगल कुशल आहे ना, कारण उद्धवजी देवाचे मंत्री आहेत. देवाची आठवण केल्यानंतर उद्धवजींच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू येऊ लागले. आणि मग त्या ठिकाणी उद्धवजी बोलू लागले, विदुरा, देव जे आहेत ते आपल्याला सोडून गेलेले आहेत, परमधामाला गेलेले आहेत. हे विदुरजींनी ऐकल्यानंतर देवाच्या विरहामध्ये विदुरजींच्याही डोळ्यातून गळगळ असं पाणी येऊ लागलं. विदुरजींनाही मोठं दुःख त्या ठिकाणी झालेलं आहे देवाच्या विरहाचं. आणि मग देवाच्या आठवणीमध्ये डुंबून गेलेले आहेत. देवाचा काय तो स्वभाव आहे, कृपाळू स्वभाव आहे. त्या स्वभावाचं वर्णन करू लागले, त्याचं स्मरण करू लागले. किती पूतना मावशी, बकासुराची बहीण बकी, सगळे दुर्गुण त्या पूतना मावशीच्या ठिकाणी, पण तरी सुद्धा परमात्म्याने कृपा करून तिचा उद्धार केलेला आहे. अहो बकीयं स्तनकालकूटं जिघांसया पाययदप्य साध्वीः लेभे गतिं धातृचितां ततोन्यं कंवादयालुं शरणं व्रजेम. त्या परमात्म्याच्या कृपाळू स्वभावाचं वर्णन करू लागले. किती कृपाळू आहे तो परमात्मा. ती बकी राक्षसी, एकही गुण त्या राक्षसीच्या ठिकाणी नसताना एका गुणावरती परमात्मा प्रसन्न झाले. की परमात्मा विचार करतात की ही जी राक्षसी आहे, मावशी आहे, भलेही दुष्ट आहे, एकही गुण नाहीये, पण एक मात्र गुण बडी आहे, तिचा व्यवहार मात्र बडी आहे. परमात्मा म्हणतात कशी का असे ना, पण तिचा व्यवहार माझ्या देवकी मैयासारखा आहे, यशोदा मातेसारखा आहे. म्हणून जी गती देवकी मैयाला कालांतराने द्यायची, जी गती यशोदा मातेला द्यायची, ती आजच या पूतना मावशीला परमात्म्याने दिलेली आहे. बोलिये वृंदावन बिहारी. भगवंताच्या चरित्रात जे लीला आहे त्याचं स्मरण करू लागलेले आहेत. आणि शेवटी उद्धवजी म्हणतात, विदुरा, तुझ्याकरिता देवाने एक सुखद संवाद माझ्याजवळ दिलेला आहे, निरोप दिलेला आहे. काय निरोप दिला? म्हटले, देव परमधामाला गेले ना, त्यावेळेला विदुरा तुझी आठवण परमात्म्याने केली. एवढा आनंद झाला विदुरजींना. परमात्म्याने माझी आठवण केली, या ईश्वराने माझी आठवण केली, द्वारकाधीशाने. अतिशय आनंद झालेला आहे. आणि मग उद्धवजी सांगतात, विदुरा, देवाने असं सांगितलंय की ज्या वेळेला भागवत धर्माचा उपदेश मला दिलेला आहे त्यावेळेला त्या ठिकाणी मैत्रेय मुनी होते, आणि त्या मैत्रेय मुनींनी तो संवाद ऐकलेला आहे. तर त्या मैत्रेय मुनींकडून तुम्ही तो भागवत धर्माचा उपदेश श्रवण करा. तो भागवत धर्म, ते भागवत तुम्ही श्रवण करा, ऐका मैत्रेय मुनींकडून, असं देवाने सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि मग विदुरजी जे आहेत ते मैत्रेय मुनींच्या भेटीसाठी गेलेले आहेत. मैत्रेय मुनींची भेट झालेली आहे. अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. मग या सृष्टीची उत्पत्ती आधी 10 प्रकारच्या सृष्टींचं वर्णन मैत्रेय मुनींनी विदुरजींच्या समोर केलेलं आहे. त्यांना ते सर्व काही सांगू लागलेले आहे. पुढे वराह अवताराची कथा येते. त्याच्यानंतर मनु आणि शतरूपा जे आहेत त्यांच्या उजव्या अंगापासून मनु महाराज आणि वामांगापासून शतरूपा महाराणीचा जन्म झालेला आहे. बोला जय श्री कृष्ण. आणि पुढे त्यांना सृष्टीचा विस्तार करण्याकरता सांगितलेला आहे. म्हटले, पण ही सृष्टीचा विस्तार केल्यानंतर ही संतान कुठे राहील? विचारलं, का बरं? त्यांनी सांगितलं, पृथ्वी तर रसातळाला गेलेली आहे. मग ते वराह अवताराची कथा येते पुढे. जय विजय यांना सनकादिकांचा शाप लागलेला आहे. सनकादिकांच्या शापाने दितीची गर्भधारण त्या ठिकाणी ते जन्माला आलेले आहे. आणि मग जय विजय यांचं वैकुंठातून पतन झालं. दिती मातेच्या पोटी यांनी जन्म घेतला. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूंच्या रूपाने 2 पुत्र त्या ठिकाणी त्या मातेने दोघांना जन्म दिलेला आहे. पण
त्या मातेला गर्भधारणा झाल्यानंतर माहीत झालं की माझी जी संतान आहे ती दुष्ट प्रवृत्तीची जन्माला येणार आहे. हे मातेला माहीत झाल्यानंतर त्या मातेने 100 वर्ष त्या पुत्रांना जन्माला जीव दिलं नाही. काही तपस्वी माता होती. बोला राधे राधे. त्या मातेची तपश्चर्या आणि अधिकार त्या सामर्थ्याने तपाच्या 100 वर्ष मातेनं त्या आपल्या दोनही पुत्रांना गर्भामध्ये धारण केलेलं आहे. शेवटी देवाच्या इच्छेनं दोनही पुत्रांना या मातेने जन्म दिलेला आहे. जन्म दिल्यानंतर हे अल्प कालावधीमध्ये एवढं विराट असं रूप धारण केलेलं आहे. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे जर समुद्रामध्ये उभे राहिले तर त्यांचा मुकुट स्वर्गामध्ये गेला. समुद्राचं पाणी गुडघ्यालाही लागत नव्हतं. एवढं विराट रूप, विशाल असं रूप या पुत्रांनी धारण केलेलं आहे. आणि हा जो हिरण्याक्ष आहे दिग्विजय करण्याकरता निघाला. वाटेमध्ये वराह भगवंताची भेट झाली. वराह भगवंत ते पृथ्वी मातेला, रस्ता तळाला जी पृथ्वी माता गेली होती तिला घेऊन निघाले होते. आणि हा दिग्विजय करण्याकरता निघालेला हिरण्याक्ष आणि अशा विचाराने निघालेला. बल पराक्रम तर भगवंताने भरपूर काही दिलेला आहे, पण माझ्या बरोबरीचा 2 हात करण्याकरता आजपर्यंत काही भेटला नाही. वरुण लोकामध्ये गेला. वरुण देवतेच्या समोर उभा राहिला आणि वरुण देवतेला सांगितलं हिरण्याक्षाने, अरे म्हटले वरुण देवा, तुमचं खूप नाव लौकिक ऐकलेलं आहे, पराक्रम ऐकलेला आहे, तर जरा तुमच्याशी 2 हात करण्याची इच्छा आहे. वरुणाने ओळखलं हे काय आपल्याला आटपणार नाही. मग वरुण आपलं नम्रतेनं, त्याच्यामध्ये शहाणपणा असतो. वरुण देव म्हटले, हे बघ हिरण्याक्षा, जेव्हा तुझ्या वयामध्ये होतो ना, पण माघारही घेता येत नाही ना, तुझ्या वयात होतो ना त्यावेळेला तुझ्यापेक्षा बळ पराक्रम तुझ्यासारखाच मुसमुस करत होतो. तारुण्य होतं. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुशी धुळे जायचा होतं. माझ्याकडेही तुझ्यासारखंच तारुण्य, मी असाही मुसमुस करीत होतो मी सुद्धा. पण आता काय झालंय, वय झालंय माझं, थकून गेलोय, आता काय चालत नाही, म्हणून नाही लाजे. आप मनात बोलला, हे काय नीट बोलतात होय. हिरण्याक्ष म्हटलं, हिरण्याक्ष तू काय नीट बोलतोय का? तारुण्य आहे, शक्ती आहे सगळे, मग त्याला कुठं कळतंय ही पुढची व्यक्ती वयस्कर आहे, वयोवृद्ध आहे, मोठी आहे, त्यांचा सन्मान ठेवावा, नाही कळत. ते तारुण्यामध्ये नाही कळत. देव धर्म संत महात्मा काही नाही. निघाला तिथून. वाटेमध्ये नारदजींची भेट झाली. नारदजी भेटत असतात. नारद कोणाला भेटतात? ज्यांना देव भेटणार आहे त्यांना अगोदर नारद भेटतात, कारण नारद संत आहेत. आणि ज्यांना नारद भेटतात त्यांना देव निश्चित भेटतात. का? नारद म्हणजे कळीचे नारद लोक म्हणतात ना, पण कोणालाही कळीचा नारद म्हणत जाऊ नये. व्यवहारात अलीकडे म्हणतात लोक, कोणी जर काय खोडी केली, चाडी केली तर त्याला काय म्हणतात लोक? कळीचा नारद. अरे नारदांनी ज्यांची कळ लावली, ज्यांची चाहडी केली त्यांना देव भेटला. तुमच्या चाहडीनं काय भेटलं? भांडण भेटलं, काहीतरी घात झाला. चांगलं झालं का? नाही. नारद कोणालाही म्हणत जाऊ नये. नारदाचा अधिकार मोठा आहे. नारद म्हणजे देवाचं मन आहे. नारदो देव दर्शन हा असं त्यांचं वर्णन आलंय सूत्र. नारद ज्यांना भेटतात त्यांना निश्चित देव भेटतो. आज हिरण्याक्षाला भेटल्यानंतर म्हटले, हिरण्याक्ष तिथेही गर्वात अहंकारात, ते काय साधूलाही नीट बोलतोय होय हिरण्याक्ष. मग त्या ठिकाणी नारदाला म्हटले, अरे नारदा, काय नारायण नारायण करत फिरता रात्रंदिवस? तुम्हाला नुसतं भजन येतं का? जरा काही कुस्ती वगैरे काही करता येतंय? नारदाच्या लक्षात आलं. नारद फार चतुर. नारदाला वाटलं याच्यातून आपला पिंड सोडवलेला बरं, निष्ठून गेलेलं बरं, काय कोणाच्या नादी लागत जाऊ नये, काय नादी लागावं याच्या. आणि मग नारद हुशारी करतात. नारदजी म्हणतात, नाही भैया, आम्हाला भजन सोडून काही जमलंच नाही, आमच्या जीवनात आम्हाला काही जमलं नाही, आम्ही त्याच्यात कमी पडलो. काय देवा नारदा तुम्ही? हिरण्याक्षही बोलतो. नारद म्हटले, पण एक गोष्ट मात्र पक्की आहे, एक गोष्ट आम्हाला माहिती. काय माहिती? म्हटले, कुस्ती जो करणार आहे त्याचा पत्ता आम्हाला माहिती. म्हटले, तुला तुझ्या बळाचा आणि तुझी जिरवणारा अशी त्याची भेट आम्ही घालून देऊ शकतो. नारदा, उपकार होतील तुमचे आमच्यावर. कुठं भेटेल असा कोण आहे या विश्वामध्ये माझ्या बरोबरीचा? ते म्हटले, तो मालक, तो परमात्मा. पण म्हटले, तो माझ्या बरोबर युद्ध कसं करेल?
म्हटले भांडण करण्याचा तरीका तुम्हाला सांगतो. भांडण करायला काहीतरी निमित्त लागतं ना. म्हटले काय भांडण? म्हटले काय नाही, एखाद्याची काही वस्तू असली ना, भारी वस्तू, किमती वस्तू, आपली नाही पण तिला माझं म्हणायचं आणि ती त्याच्या हातातून हिसकून घेण्याचा प्रयत्न करायचा. एखाद्याने जर 1-2 कोटीची गाडी घेतली, कमी कशाला म्हणायचं? कशाला 5-50 लाखाची 2 कोटीची गाडी घेतली, बरोबर आहे ना? घेणं नास्ती देणं नास्ती वचने किम दरिद्रता. माणसाने बोलण्यात कंजूस नसावा, बोलण्यात माणूस श्रीमंत असावा. शब्दाची श्रीमंती आहे की नाही? बोलण्यात माणूस श्रीमंत असला पाहिजे. तसं मोठी गाडी, बढिया गाडी घेतलेली आहे, गाडीचा मालक स्टिअरिंग वर बसलेला आहे, तेवढ्यात जायचं जवळ आणि म्हणायचं ए पै खाली. काय झालं? काय झालं म्हणजे काय? खाली होय. नाही उतरला तसं तर वडून धरायचा, वळायचा, रस्त्यावर आपटायचा, चावी घ्यायची, गाडी चालू करायची. गाडी माझी. कोणाला म्हणायचं? त्या गाडीच्या मालकाला. काय करेल तो? आपली पूजा करेल, चांगल्या धुलाई करेल, दुसरं काय करेल. तसं नारदाने सांगितलं, आपली जी वस्तू नाहीच आहे तिला आपलं म्हणायचं, म्हणजे झालं भांडण सुरू. भांडणाला काय लागतंय? मग बघायचं आपल्या आपल्या पद्धतीनं. म्हटले काय तरीका तर सांगितला, पण हे कसं माझ्या ध्यानात नाही आलं. ते म्हटले अरे तू लय भोळा, फार भोळा आहे हिरण्याक्ष, तुला काय अक्कल नाही. आता तिथं काय असतं, जरा अवसानात आलं म्हणजे काय चांगला ताणायचा, मग अवसानात येईपर्यंत नम्रता. आता अवसानात आला हिरण्याक्ष. काय हिरण्याक्ष, बुद्धी तुला बळ मिळालं पण बुद्धी कुठे आहे? बुद्धी फार कमी. आणि असंच असतं, ज्याच्याकडे बळ असतं त्याच्याकडे बुद्धी कमी असते, ज्याच्याकडे बुद्धी त्याच्याकडे बळ कमी. देवाने सगळं सगळ्याला दिलं नाही. जो खरीद सकता है वो उठा नहीं सकता, जो उठा सकता है वो खरीद नहीं सकता. त्याच्या खिशात काही नसतं, असं असतं. नारदाने सांगितलं एक काम कर. म्हटले हिरण्याक्षा, तुला तर कळतच नाही, तुला बुद्धी नाही, पण मी सांगतो आता. म्हटले वराह भगवंत पृथ्वीला घेऊन येऊ लागलेले आहेत, रसातळाला गेलेले, आपल्या दाढेवर धारण करून येत आहेत. ती पृथ्वी माता त्यांची, ते मालक आहेत, पण तू म्हणावं माझी आहे. आणि मग त्या ठिकाणी माझं म्हटलं की भांडण सुरू होईल. देवाला ते काही जमायचं नाही, कारण देवालाही लय अभिमान. देवाला जर त्याच्या वस्तूला दुसरं कोणी आपलं म्हणलं तर देवाला राग येतो, त्याला नाही सहन होत, ते तडाखा ठेवून देतोय. का? देवाला माझं म्हणलेलं जमत नाही. मग कोणी म्हटलेलं जमत नाही, कोणी असं नका. देवाच्या विश्वातली कुठलीही वस्तू असली आणि विश्वातलं काही असलं आणि त्याला जर कोणी माझं म्हणलं तर ते काय देवाला जमत नाही. आणि ते जर म्हटलाच एखादा माझं, तर देव काय करतो? एक तडाखा ठेवून देतो. तो तडाखा काही सहन होण्यासारखा नाही, नसतोच तो, कोणाला सहन होत नाही. म्हणून सावधान. कधी माझं कशाला म्हणायचं नाही, म्हणायचं नाही, मानायचं नाही. म्हणलं तरी तडाखा बसतो, देवाला सहन होत नाही. म्हटले तू जाऊन त्याला माझं मन. पृथ्वी घेऊन चाललेला आहे, गेले. आणि मग वराह भगवंताच्या समोर उभे राहून म्हणतात, ए हा कुठे चाललाय? देवाच्या लक्षात आलं की आलं वाटतं. देवाने वाकडी वाट केली. आपलं काम होईपर्यंत एखादा दुष्ट आडवा आला, काही झालं तर त्याच्या नादी लागण्यात अर्थ नाही. आपल्याला काम करायचे काय, याच्याशी भांडत बसायचे. देवाने विचार करा, याच्याशी भांडत करून टाइमपास कशाला करायचा? त्याला आपलं जे काम आहे, पृथ्वीची स्थापना करायची आपल्याला, तर याच्यामध्ये वेळ घालण्यात काय अर्थ नाही. देव त्यांनी वाकडी वाट करून निघाले, तर समोरून आला. अरे म्हटले चाललाय कुठं? माझी पृथ्वी आहे, घेऊन चाललाय, सोड. देव पुन्हा इकडे वाट करून प्रयत्न आहे सोडून घेण्यात, पण तो पुन्हा आल्यानंतर मग त्या वराह भगवंतांनी पृथ्वी मातेची स्थापना केली, माघारी फिरले. म्हटले आता बोल भैया, लय आवाज वाढला होता तुझा, तुझी काय इच्छा आहे? मग त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी एक प्रहार केला देवावरती. देवावरती प्रहार केल्यानंतर देवही गदाधारी आहे, देवाने बदल्यात प्रहार केला. आणि मग दोघांचं घमासान असं घनघोर युद्ध सुरू झालं. करता 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 संध्याकाळपर्यंत युद्ध सुरूच आहे, पण दोघंही आठवणात एकमेकांना. देवाला हा हिरण्याक्षही आठवत नाहीये, कारण त्या मातेचं तपाचं बळ, ते फळ या पुत्राला मिळालेलं. आणि मग त्या ठिकाणी आठवत नाही. देव घाबरले, स्वर्गातले देव, आणि इशारा करू लागले देवाला, वराह भगवंताला, देवा गाई करा, त्या दुष्टाला लवकर संपवा. म्हटले रात्रीच्या वेळेला राक्षसाचं बळ वाढत असतं,
रात्रीच्या वेळेला बळ कोणाचं जास्त असतं? राक्षसांचं. दिवसा देव फिरतात आणि रात्री राक्षस. असं आहे का? राधे राधे. काय माहित नाही एवढं आपल्याला. रात्रीच्या वेळेला देव म्हटले राक्षसांचं बळ वाढत असतं. देवाच्या लक्षात आलं यांनाही शंका आहे माझ्या बळावरती. देवाने असं रागाने पाहिलं, म्हटले चूक करता तुम्ही. आणि आम्हाला देव घाबरले, माग सरकले. पण देवांचं मनोगत ओळखलं आणि संध्याकाळच्या वेळेला त्या हिरण्याक्षाला संपवलं. हिरण्याक्षाला एक तडाखा दिल्याबरोबर तो पालथा पडला, तोंडात धूळ गेली. मग देवाने स्तुती केली. स्तुती केल्यानंतर पण स्तुती अशा ढंगाने हे देव करू लागले की कदाचित हा जर जिवंत निघाला तर नुसता पालथा पडलाय, गेलाय का नाही संशय आहे. आणि मग स्तुती करू लागले. काय म्हटले, हा भाग्यशाली आहे. डोळे फाडून पडला होता ना, गेला होता, पण डोळे त्याचे वटारलेले. मग देव म्हणू लागले, काय भाग्यवान आहे हिरण्याक्ष, मरता मरता सुद्धा देवाचं रूप डोळ्यामध्ये साठवलंय. देवाला पाहतो आहे मरताना. देव विचार करू लागले, ही माझी स्तुती करते का त्याची स्तुती करते? स्तुती माझी करायला पाहिजे ना, मी काम केलंय मोठं, त्याला मारले. स्तुती करताना हा ढंग कुठला आहे? काय देवाचं ह्याचं भाग्य आहे, देवाचं दर्शन घेतलंय म्हणजे काय? स्तुती कोणाची नेमकी करते? देवाच्या लक्षात आलं यांना अजून संदेह आहे, शंका आहे. देवाने त्या ठिकाणी एक जोरात लाथ मारली. तो पालथा पडलेला, त्याला पालथा पडलेला उलथा पडला त्या ठिकाणी. आणि मग देवाच्या लक्षात आलं आता याचं काम झालं. मग खुललेले आहेत देव. मग मोकळ्या अंतःकरणाने देवाची स्तुती केली आहे. नमो नमस्ते किल यज्ञ तंतवे स्थितो गृहीता मल सत्वमूर्तये दिष्ट्या तोयम जगता मरुंतुद त्वत्पाद भक्त्या वयमेश निर्वृत्ता. बडी अशी स्तुती देवाची त्या ठिकाणी देवतांनी केलेली आहे. हिरण्याक्षाचा वध केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे ब्रह्मदेवाचे जे 9 मानस पुत्र आहेत त्यांचं वर्णन येत आहे. त्याच्यापैकी कर्दम ऋषी, त्यांनी घोर अशी तपश्चर्या केलेली आहे. आणि तपश्चर्याचं कारण काय होतं? विवाह व्हावा. परमात्मा प्रसन्न झाले. 1000 वर्ष तपश्चर्या केल्याचं फळ. आणि परमात्मा प्रसन्न होऊन दर्शन दिल्यानंतर हात जोडून उभे राहिले आणि म्हटले, देवा तुमचं दर्शन झाल्यानंतर आता कुठलीही इच्छा राहिलेली नाही. पण देवाने सांगितलं, हे बघ कर्दमा, मी ईश्वर आहे. भक्त माझ्याकडे कोणत्याही इच्छेने येऊ दे, तो आल्यानंतर त्याची सर्व इच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. तुझी इच्छा मी पूर्ण करीत आहे. तू ज्या इच्छेने आला होतात ना, ती तुझी इच्छा पूर्ण होईल लवकरच. म्हणू आणि शत्रुपा या ठिकाणी देवहूती मातेला घेऊन येतील. पण म्हटले, देवा मी तर फसल्यासारखं वाटतंय. देव म्हटले, मी तुझ्या पोटी पुत्र रूपाने जन्माला येईल. प्रसन्न झाले. म्हटले, देवच जर माझ्या घरी येत असेल तर मी जंगलामध्ये जाऊन काय करायचंय? प्रसन्न झाले. मग देवाने सांगितल्याप्रमाणे मनू आणि शत्रुपा देवहूती मातेला घेऊन आले. जंगल में मंगल झालेला आहे. कालांतराने 9 कन्यांना जन्म दिलेला आहे. आणि वैराग्य झालं. लक्षात आलं, एक संतान झाल्यानंतर मी संन्यास ग्रहण करील असं देवहूतीला सांगितलं होतं. मग देवहूती मातेला म्हणतात, देवहूती तुला एक संतान झाल्यानंतर मी संन्यास घेईल म्हटलं होतं, तर जाण्यासाठी परवानगी असावी. कारण गृहस्थाश्रमामध्ये असल्यानंतर संन्यास आश्रमात पुढे जायचं असेल तर पत्नीची परवानगी, अनुमती घेतल्याशिवाय जाता येत नाही. हा नियम आहे धर्मशास्त्राचा. विठ्ठलपंतांनाही संन्यास घ्यायचा होता, पण रुक्मिणी मातेची अनुमती नव्हती, म्हणून संन्यास धारण करता येत नव्हता. हे तुम्हाला सगळ्यांना बाकीचं माहिती आहे. आपण गृहस्थाश्रमामध्ये आहे तर कोणतंही कार्य, कुठलाही निर्णय अनुमतीने घ्यावा लागतो पत्नीच्या, बरोबर. या न्यायाने कर्दम ऋषीने विचारल्यानंतर देवहूती माता म्हणते, महाराज ह्या 9 कन्या आहेत, विवाह झाल्यानंतर आपल्या पतीच्या घरी जातील, मी मात्र एकटी राहील. तुम्ही म्हणाला होतात की पुत्ररत्न झाल्यानंतर संन्यास घेईल. देवात ध्यानात आलं की अरे देवानेच वचन दिलेलं आहे की मी तुझ्या घरी पुत्र रूपाने अवतार घेईल. मग त्या ठिकाणी ध्यानात आलं
आणि कपिल देवाचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे. बोल कपिल देव भगवान की. आणि मग कपिल देव जे आहेत त्यांनी देवहूती मातेला दिव्य असा उपदेश दिलेला आहे. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. भगवंताचं जे स्वरूप आहे, कुरळे असे केस आहेत देवाचे, त्याच्यावरती मोरपीस खोवलेला आहे. त्याच्यानंतर देवाच्या मुखकमलाचं वर्णन करू लागलेले आहेत कपिल देव. पिळदार अशा भुवया आहेत, पाणीदार असे माशासारखे देवाचे डोळे आहेत, लांब नासिक आहे, पोपटासारखं नाक, लाल लाल अधरोष्ट आहेत, ओठ आहेत, पांढरे शुभ्र दात आहेत. पांढरे शुभ्र दातावरती त्या लाल लाल ओठांचं प्रतिबिंब पडलेलं आहे. डाळिंबाच्या दाण्यासारखे ते दात परमात्म्याचे दिसत आहेत. गळ्यामध्ये कंठी कौस्तुभ मणी कंठामध्ये तो धारण केलेला आहे. वक्षस्थलावरती ती पाऊलाची मुद्रा धारण केलेली आहे. अशा प्रकारे करत करत त्यांच्या कटी प्रदेशाचं, जंघांचं, मांड्यांचं वर्णन करत 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 चरण कमलाचं वर्णन करू लागलेले आहे. आणि ही देवहूती माता त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या चिंतनामध्ये समरस झालेली आहे. आणि करता 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 द्रवरूप त्या ठिकाणी देवहूती माता भगवंताच्या चिंतनाचं, स्वरूपाचं स्मरण करत करत द्रवरूप झालेली आहे. करता करता सागरामध्ये विलीन ही देवहूती माता झालेली आहे. म्हणून तेव्हापासून आजपर्यंत कपिल आणि देवहूती मातेचं दर्शन करण्याकरता हजारो लाखो लोक गंगासागरला जात आहेत. बोलिये कपिल देव भगवान की. गंगा मैया की. गंगासागर, गंगेमध्ये रूपांतर, आणि ही गंगा मैया द्रवरूप झालेली ही देवहूती माता सागरामध्ये विलीन झालेली आहे. म्हणून गंगासागर. सब तीरथ बार बार, गंगासागर एक बार. एकदा तरी गंगासागरला जीवनामध्ये जावं. हा प्रसंग या ठिकाणी ही कथा संपन्न होते. बोलिये वृंदावन बिहारी लाल की. आणि या संपूर्ण कथेचं सार सांगितलेलं आहे भगवंताचं नामसंकीर्तन. या संपूर्ण म्हणून नेहमी नामसंकीर्तन करण्याकरता सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर स्वयंभू मनूच्या कन्यांच्या वंशाचं वर्णन आलेलं आहे. सती मातेचं चरित्र आलेलं आहे. सती माता ही महादेवाला दिलेली आहे. आणि एक दिवस जो दक्ष आहे सती मातेचा पिता, त्याला प्रजापती पद बहाल केलं आपल्या पित्याने ब्रह्मदेवाने. पण अहंकार झाला. दक्ष प्रजापतीचं पद मिळाल्यानंतर, अनधिकारी व्यक्तीला जर पद मिळालं तर त्याचा अहंकार होतो. अधिकार नाही पण पद मिळालं, योग्यता असावी लागते. अहंकारामध्ये मग त्याने सभा बोलवली, स्वागत समारोह ठेवला, सगळ्या देवांनाही आमंत्रित केलं, ब्रह्मा विष्णू महेश यांनाही आमंत्रित केलं, आपलं जावई महादेव त्यांनाही बोलावलं. सगळे देव आले. सभेमध्ये येत असताना दक्ष त्या ठिकाणी सगळेच्या सगळे उठून उभे राहिले, पण 3 देव उठून उभे राहिले नाही, ब्रह्मा विष्णू आणि महेश. एवढ्यांनी स्वागत केलं त्याचा आनंद नाही, पण या तिघांनी उठून स्वागत केलं नाही याचं दुःख. यांनी मनातून त्यांना प्रणाम केलाच होता, त्यांचं स्वागत केलं होतं, पण देहधारी व्यक्ती देहाला महत्व देत असतात, त्यांना मनातला भाव कळत नसतो कधी कधी. मग त्यावेळेला अपमान समजला, अपमानामध्ये बडबडू लागला महादेवाच्या. त्या ठिकाणी मग एकमेकांना शाप समारोह झाला. नंदीश्वरादी गणांनी ते जे काही अनुयायी होते दक्षाचे त्यांना शाप दिला. तेही शाप समारोहात त्या ठिकाणी यांना बोलू लागलेले आहेत. महादेवाला वाटलं एवढी भानगड खटपट आपल्यामुळे झाली, मग आपणच गेलेलं बरं. शहाणी माणसं असतात, काही बोलत नाही. जाऊ आपल्यामुळे जर तिथं काही बिघडत असेल तर काही बोलण्यापेक्षा निघून गेलेलं बरं. आपण मोठ्या माणसाचं हे लक्षण असतं, ते आपल्यामुळं स्वतःहून काही बिघडवत नाही, पण त्याला कारण आपण असो. आपल्यामुळं काही बात बिघडत असेल तर निघून गेलेलं बरं आहे. चला आपलं काय बंद आहे. महादेव निघून गेले, पण ही गोष्ट दक्षाच्या मनातच राहिली. पुन्हा एक यज्ञ केला. कशासाठी? महादेवाचा अपमान करण्यासाठी. सगळ्यांना बोलवलं, पण महादेवाला आणि सतीला आमंत्रण नाही. पण सतीला काय राहावलं नाही. सती माता आली, पण कुठलं स्वागत केलं नाही. सतीचं सुद्धा दक्षाने का म्हटले, त्याची पत्नी महादेवाची, त्याची पत्नी असल्याने तिचाही कोणी स्वागत सत्कार करायचा नाही.
म्हणून कोणी स्वागत सत्कार केला नाही. सतीलाही ते सहन झालं नाही. सती मातेने आपला देह अग्नीमध्ये समर्पित केला. नंदीश्वरादिगण समवेत होते, त्यांना राग आला. त्यांनी सगळा मंडप मोडला, यज्ञाचा तहस नहस विध्वंस केला. ही गोष्ट नारदाने महादेवाला सांगितली. वीरभद्राचं प्रागट्य झालं. महादेवाने वीरभद्राला प्रगट केलं. भो वीर भद्रम ते, हे वीर तुझं कल्याण असो. काय आज्ञा आहे देवा म्हटले. त्या दक्षाचा यज्ञ विध्वंस करून टाका. का? माझी सती त्यांनी संपवली. शेवटी पत्नी आहे, पत्नीविषयी प्रेम आहे महादेवाचंही. वायुवेगाने वीरभद्र त्या ठिकाणी गेले, यज्ञाचा विध्वंस केला. यज्ञामध्ये देवाच्या विरोधी जो यज्ञ आहे त्याच्यामध्ये त्या दक्षाचंही शिरस्वाहा केलं. देवांना चिंता, देवाने विनंती केली, त्या ठिकाणी आले आणि मग त्या ठिकाणी महादेवाची विनंती करून बोलावून तो यज्ञ पूर्ण केलेला आहे. महादेवाने विचारलं, यजमान म्हटले तुमच्या विरोधी यज्ञामध्ये त्यांचं शिर स्वाहा झालेलं आहे. म्हटले ज्याचं मिळन त्याचं घेऊन या. बकऱ्याचं शिर मिळालं ते जोडलं आणि मग तो जो दक्ष आहे स्तुती करू लागला महादेवाची. पण ती बकऱ्याची भाषा बम 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 बोलता येईना व्यवस्थित. आणि मग तो स्तुती केल्यानंतर महादेवाला हसू आलं, आवरेना. काय ही दक्षाची अवस्था आहे अहंकारामुळे. आणि मग आजही महादेवाचे भक्त बघा, महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर बम भोले बम 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 असा आवाज करतात. का? त्यावेळेची आठवण येते महादेवाला, प्रसन्न होतात. हा त्याच्या मागचा भाव आहे. बोला जय श्रीकृष्ण. ही कथा संपन्न होते. पुढे कथा येते अर्ध्या 1 मिनिटात सांगतो थोडक्यात. उद्या राहिलेला भाग पाहायचा आहे. मनु आणि शत्रुपा यांचे जे 2 पुत्र आहेत, प्रियव्रत आणि उत्तानपाद, त्याच्यापैकी द्वितीय पुत्र उत्तानपादाची कथा येते. त्यांच्या वंशामध्ये ध्रुव बाळाचा जन्म झालेला आहे. आणि ध्रुव महाराजांनी 5 महिन्यामध्ये 5 वर्षाच्या अवस्थेमध्ये तपश्चर्या करून परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली आहे आणि परमधामाला प्राप्त झालेले आहेत. बोलिये वृंदावन बिहारी ध्रुव सगलाणी, जपे ओ हरी नावो पावा अचल अनुपम ठावो. अढळपदी पाळ बैसविला ध्रुव. अढळ पदाला ध्रुव बाळाला प्राप्त केलेला आहे, प्राप्त झालेले आहेत. भगवान परमात्म्याचं चिंतन करून, नामचिंतन करून, तपश्चर्या करून परमात्म्याची प्राप्ती ध्रुव बाळाने करून घेतलेली आहे. पुढे ध्रुव महाराजांच्या वंशाचं वर्णन आलेलं आहे, पण आपण ते उद्याच्या प्रसंगामध्ये पाहणार आहोत. आजची कथा याच ठिकाणी विराम घेते. उद्या ध्रुव महाराजांच्या वंशाचं वर्णन आहे, अजामेळाचं चरित्र आहे, परम भागवत प्रल्हादजींचं चरित्र आहे. त्याच्यानंतर गजेंद्र मोक्षाची कथा येते, समुद्र मंथनाची कथा येते, वामन अवतार आहे, मत्स्य अवतार आहे. पुढे नवम स्कंदामध्ये सूर्यवंशाचं वर्णन आलेलं आहे. सूर्यवंशामध्ये रामचंद्रांचा आविर्भाव झालेला आहे, प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे. पुढे चंद्रवंशाचं वर्णन, चंद्रवंशामध्ये कृष्ण कन्हैयाचा जन्म झालेला आहे. ते जन्माचं चरित्र आपल्याला उद्याच्या प्रसंगामध्ये श्रवण करायचं आहे. बोलिये कृष्ण कन्हैयाला. म्हणून सर्वांना विनंती आहे, आरतीची तयारी करा. ओके, आला. उद्या देवाचा जन्म आहे, म्हणून आज जसं सगळे उपस्थित राहिलात ना बहुसंख्येने, सहकुटुंब सहपरिवार भागवताच्या महात्म्यात सांगितलं तसं भागवताला एकट्याने यायचं नाही, असं भागवताच्या महात्म्यात आपण ऐकलंय, वाचलंय ते, आहे की नाही. पुत्र, परिवार, पत्नी समवेत यावं असं सांगितलं बरं का दादा. भागवतात आम्ही वाचलं ते महात्म्यामध्ये आहे, त्याच्यात लिहिलेलं ते नुसतं वाचायचंय आपल्याला. आणि वाचायचं तसं वागायचं पण, नुसतं वाचायचं ऐकायचं नाही. नाही तसं वागायचं म्हणजे आपण यायचं, आपल्या पत्नीला घेऊन यायचं, आपल्या पुत्रांनाही घेऊन यायचं, नातवांना घेऊन यायचं, सगळा परिवार घेऊन यायचं. आजपर्यंत आलो जसं घडल तसं, पण उद्या सहपरिवार सर्वांनी कथेचा आनंद घ्यायचा आहे. ही सर्वांना या ठिकाणी आपला हा लांडे परिवार या परिवाराच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. उद्यापासून अतिशय गोड अशी कथा आहे, जन्माची कथा आहे. त्याच्यानंतर पुन्हा लीला आहेत परमात्म्याच्या, त्याही पुढे पुढे आपल्याला ऐकायच्या आहेत. आरतीसाठी सर्वांनी 2 मिनिट उठून उभं राहायचं आहे.
हा, आणि सुंठवडा आधी काय असतं का आपल्याकडे? असतं जन्माला असतो ना सुंठवडा, डिंकवडा. काय हे माझ्या ध्यानात नाही राहिलं तर तुम्ही ध्यानात ठेवा. आहे. हा, प्रसादामध्ये घेऊन यायचं. आणि लोणी, मक्खन, देवाला लोणी फार आवडतं. मग आपल्या यजमानांच्या घरी तर लोणी उपलब्ध होईल बरं. कसं लोणी आपल्याला काढून ठेवावं लागेल, मिळवा ते उपलब्ध करून ठेवा उद्या देवाच्या जन्मासाठी. बोला जय श्री कृष्ण. त्याच्यानंतर जन्माच्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र सगळ्या गोपींनी धारण केली होती. ती पिवळी का झाली, काय त्याचं कारण उद्या सांगू. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी पिवळ्या रंगाची वस्त्र उद्या परिधान करून यायचं. शक्य आहे त्यांनी. बोला राधे राधे. हरी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची गुरुवे पूर्वे प्रेम सुखावयाची. परमा प्रेमा
भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा मनाने नाकोनाचा प्राणाची कीर्तनकारांचा देवा कविवर ग्रंथाचा सर्वोधाचा स्वयंकरेचा नवचकरिता रव्यंकरिता जनहरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्रीकृष्ण गीते वेदी मनपूर्ण अनन्य होता या चरणात अचिन करे जन्म मरण सीतापदानी निरयनाची नातई वदती कृष्णपदी खेळू माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुः सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव देव पूजापुनावपुष्पभाव करोति यज्ञपुष्पलपस्मे नारायणाय समरोपेत अचितं केशवं रामनारायणं विष्णुदामोदरपादं श्रीधरपादं पुष्पितावल्लभं जानकीनायकं रम्यरम्य हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरि ओम यज्ञेन यज्ञमय जन्तदेवासानि धर्माणि प्रथमान्यासन्न देवनाकुमहिमानसचन्द यत्र पूर्वी साध्याः सन्ति देवाः ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो नन्दिः प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् नानासुगन्धपुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तो गृहाण परमेश्वर मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि श्रीपुराणपुरुषोत्तमाय नमः बोले बालकृष्ण भगवान की श्रीमद्भागवत महापुराण की श्री गंगा मैया की सब संतन की गोरक्षनाथ भगवान समर्थ सद्गुरु श्री किशन बाबा महाराज की हर हर